नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहत आहात HPN मराठी न्यूज। काळजाचा ठोका चुकवणारी आणि पायाखालची जमीन सरकवणारी सर्वात मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रावर निसर्गाचा भयानक कोप होणार आहे का? हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आतापर्यंतचा सर्वात धोक्याचा, भयंकर आणि थेट चेतावणी देणारा अंदाज वर्तवलाय। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या जिल्ह्यावरही हे भयानक संकट भोगावत असू शकतं। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। सर्वात आधी लक्ष देऊया ते पावसापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांवर। आज 27, 28 आणि 29 जुलै दुपारचे 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतील आणि सुरू होईल जलप्रलय। सोलापूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अर्ध्या ते 1 तासाचा असा मुसळधार पाऊस कोसळेल आणि सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळेल। पण हा तर फक्त ट्रेलर आहे। खरी भयंकर परिस्थिती तर मराठवाड्याच्या नद्यांवर आहे, म्हणजेच जायकवाडी, नाथसागर धरणांवर निर्माण झालेली आहे। तब्बल 60,000 ते 70,000 क्युसेकच्या भयानक वेगानं पाणी धरणात आढळतंय। आज 55 ते 60% असलेले धरण उद्या थेट 70चा टप्पा पार करेल। गोदावरी नदीकाठच्या गावांना आत्ताच हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। आणि आता एक सर्वात मोठी आणि धडकी भरवणारी बातमी। बंगालच्या उपसागरात एक अत्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि तो राक्षसी रूप धारण करून 29 तारखेला थेट महाराष्ट्राकडे झेपवणार आहे। 29, 30 आणि 31 जुलै आणि 1 ऑगस्ट हे 4 दिवस महाराष्ट्रातील तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचं तांडव घालणार आहे। हे एक चक्रीवादळ आहे जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर थेट गुजरातकडे सरकणार आहे। कोणते आहेत ते मृत्यूचे सापळे ठरू शकणारे जिल्हे पाहूया। नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, शेगाव, खामगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि उत्तरेकडचा छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि जालना या पट्ट्यांमध्ये निसर्ग काय रौद्ररूप धारण करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही। मुसळधार पाऊस अक्षरशः झोडपून काढणार आहे। हे संकट साधं सुद्धा नाहीये। तुम्ही या 16 जिल्ह्यांपैकी एकात असाल तर स्वतःची, पिकांची आणि मुक्या जनावरांची काळजी घ्या। हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा सावध होतील। अशाच वेगवान आणि अचूक बातम्यांसाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 27 जुलै 2026। आजपासून महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार आहे हे आजच्या अंदाजामध्ये देणार आहे। तर सर्वप्रथम आज 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे वंचित जिल्हे आहेत, वंचित पावसामधून जे वंचित राहिलेले, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेडचा काही भाग, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडे नंदुरबार जिल्हा, तर ह्या जिल्ह्यातल्या म्हणजे 5 जिल्ह्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, सोलापूर आज म्हणजे दुपारनंतर म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडेल, पण दुपारच्या नंतर 3-3:30च्या नंतर मग काय होणार आहे, काळकुट्ट आभाळ येईल आणि मग ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये जवळपास 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मग राज्यात आता परिस्थिती कशी राहणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मराठवाड्याची जे तहान भागवणारं धरण आहे ते जायकवाडी धरण म्हणजे नाथसागर, तर आजच्यानं कंप्लीट सकाळच्या अपडेटनुसार ते 54% झालं आहे। तर मराठवाड्यातले जे तहान भागवणारे जायकवाडी धरण आहे उद्यापर्यंत ते 62% जाईल, कारण की आज 60,000 क्युसेसनं पाणी चालू आहे, तर 62,000पर्यंत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर परत एक तुम्हाला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळं 29 तारखेला ते काय होणार आहे की इकडं नागपूरकडे येणार आहे। 29, 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान मग नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, शेगाव, खामगाव, मेकर, जळगाव जामोद, जळगाव, नांदुरबार, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरकडे आणि इकडे गुजरातकडे जाणार आहे। म्हणजे 30, 31 आणि 1 तारखेच्या दरम्यान
ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 10, 15, 16 जिल्ह्यामध्ये मग आता मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सांगतो मुसळधार पाऊस कसा पडणार आहे. नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा राजूर गणपतीच्या तिकडून जळगावपर्यंत, म्हणजे जळगाव जिल्हा, जळगावपर्यंत. त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा पूर्ण, अकोला जिल्हा पूर्ण, अमरावती जिल्हा पूर्ण. त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, आपलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की जे चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बांधीनं हे कमी दाबाचा पट्टा असा जाणार आहे